श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातलाय। तालुक्यातील वंजारवाडी येथे आज पहाटेच्या सुमारास भाऊसाहेब शिंदे यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्या पडला। ही बाब त्यांच्या निदर्शनास आली। त्यांनी तात्काळ वनविभागाला ही माहिती दिली आणि वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले। आपण बघू शकता व्हिज्युअल्स मध्ये या बिबट्याला वाचवण्याचे प्रयत्न दोरीच्या सहाय्याने बिबट्याला बाहेर देखील काढण्यात आलाय। बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि या बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी विहिरीवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली। या प्रसंगाबाबत भाऊसाहेब शिंदे यांनी अधिक माहिती दिली। सकाळी आम्ही पहाटे 5 वाजता तो बघितला पाणी वाजायला लागल्यावर। मग आम्ही त्याला टायर टाकला, जाळी टाकली, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। वन विभागाची लोकांना माहिती दिली, पोलीस स्टेशनला माहिती दिली साहेबांना। त्याच्यानंतर मग 9 वाजता हे लोक आलेले आणि तो वरती घेतला व्यवस्थित। सर्व लोकांनी सहकार्य करून आमच्याकडे इथं गाव आजूबाजूला कायम फिरतो आणि आता 2-4 दिवसापूर्वी काही लोकांचे वासरं पारडं खाल्लेले त्यांनी। तर तेवढं वन विभागाने लक्ष टाकावं अशी आमची विनंती आहे। आम्हाला सकाळी 6 वाजता माहिती मिळाली की वंजारवाडी या गावात विहिरीत बिबट पडलेला आहे। त्याच्यानंतर लगेच आम्ही नाशिक टीमला कळवल्यानंतर गाडीमध्ये पूर्ण साहित्य घेऊन घटनास्थळीच पोहोचलो आणि ग्रामस्थांच्या सर्वांच्या मदतीने बिबटला व्यवस्थितरित्या वरती काढून गाडीमध्ये शिफ्ट केले। साधारणतः बिबचे वय 1.5 वर्ष असावे असा अंदाज आहे। वंजारवाडी परिसरात मात्र बिबट्याची दहशत अजूनही कायम आहे। स्थानिक नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। या ठिकाणी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून इतर बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।